गुड मॉर्निंग मित्रांनो. कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे आणि या पावसाचं वातावरण बघा कसं झालं आहे, एकदम निसर्गरम्य. आणि आज तुम्हाला मी जे नवीन घर बांधलं आहे ते दाखवणार आहे. त्याला किती खर्च आला, आपण घर बांधलं आहे ते दाखवतो. हे बघा, ही गॅलरी आहे. गॅलरीतून आतमध्ये आल्यानंतर हा हॉल आहे. 15x16चा हा हॉल आहे. त्याच्यानंतर तिथून आतमध्ये गेल्यानंतर हा एक बेडरूम आहे. गेल्यानंतर हे बघा, हा एक किचन आहे. 12x16चं हे किचन आहे. हा एक बेडरूम. बेडरूम आम्ही खूप मोठा ठेवला आहे. त्याच्यानंतर हे बघा, आपल्या गावच्या घरांना एक पाटची पडवी असते त्याप्रमाणे ही पाटची पडवी आहे. किचन, बाथरूमचं आणि टॉयलेटचं काम अजून अर्धवट आहे. हे बघा, वरती पाण्याची टाकी बसवण्यासाठी एवढी जागा ठेवली आहे. हा पाठचा दरवाजा. घरापासूनच 4 फुटावर आमचा मेन रोड आहे. हा रोड आहे आमचा वाडीतला. हे वाडीचं मंदिर आहे, रस्त्यालगत, आणि रोड टच आपलं हे घर आहे. आणि हा पाठचा व्ह्यू बघा. 4 फूट जागा सोडली आहे पाठीमागे. घरालगतच आईने हे बघा, काकडीची वेल आहे, भेंडी आहे, पालाभाजी आहे, एक काजू आहे, हळदीची रोपं लावले ते बघा. मित्रांनो, तुम्हाला पुढचं अंगण दाखवतो. एवढं आहे ते. अंगणातून व्ह्यू दाखवतो अंगणातून. हे अंगण आहे. आणि माल्याची उंची जवळजवळ 7 फूट ठेवले, जेणेकरून आपल्याला माल्यावरती फिरता आलं पाहिजे. वरती जरी कोणी गेलं तर आरामशीर माणूस फिरू शकतो. हे बघा, हे थोडं मटेरियल ठेवलं आहे. हा एक रूम आहे, बेडरूम. त्याच्यामुळे सर्व सामान ठेव. पाण्याची टाकी आहे. इकडे बाथरूमचे दरवाजे आहेत. हे बाथरूमचे दरवाजे आहेत. हे आपलं बेसिन आहे, कमोड. आणि तिथून आतमध्ये ह्या रूममधून आपल्याला हे बघ, येणारे जाणारे माणसं दिसतात रस्त्यावरून. 4 साईडला शेती आहे आणि एक साईडला मंदिर आहे. 3 साईडला शेती आपली, एक साईडला मंदिर आहे. हे बघा, तुम्हाला बाहेरून व्ह्यू दाखवतो घराचा. हे बघा, असं हे घर आहे. अजून लादी आणि प्लॅस्टरचं काम बाकी आहे आतमध्ये. आणि खिडक्या बसवायच्या आहेत. बाकी दरवाजे वगैरे बसले. वाटलं आपल्याला कंपाऊंड टाकायचं आहे, ते एक बाकी आहे. आत्तापर्यंत आम्हाला टोटल 4 लाख ॲव्हरेज 4 लाखामध्ये घर आमचं झालं आहे. आता पुढचा खर्च अजून बाकी आहे. सर्व झाल्यानंतर तुम्हाला एकदम मी खर्च सांगेनच किती खर्च लागतो. हे टोटल घर आमचं 36x48चं घर आहे. घर कसं वाटलं
कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा आणि शेअर करा.